श्लोक 35. श्री भगवान उवाच असंशयं महाबाहो मनो दुर्निग्रहे चलम् अभ्यासेन तु कौन्तेय वैराग्येण च गृह्यते. अर्थ, हे महाबाहो अर्जुना, मन हे निसंशयपणे चंचल आणि संयम करावयास अत्यंत कठीण असेच आहे. परंतु हे कुंतीपुत्र अर्जुना, ते अभ्यासाने व वैराग्याने वश करता येते. विवरण: या श्लोकात भगवंतांनी मनाचा संयम करण्याचा उपाय सांगितला आहे आणि तो म्हणजे अभ्यास आणि वैराग्य. मनाच्या ठिकाणी एक विलक्षण गुण आहे आणि ज्ञानदेवाने तो पुढील ओवीत सांगितला आहे. ज्ञानदेव म्हणतात, काजे यया मनाचे एकनिके जे देखिल्या गोडीच्या ठाई सोके. एखाद्या गोष्टीची मनाला जर गोडी लागली तर ती गोष्ट मन वारंवार करायला अगदी सहज तयार होते. म्हणून माणसाने त्याला परमेश्वराच्या भक्तीची, आत्मसुखाची गोडी लावावी, म्हणजे ते विषय सुखात भटकणार नाही किंवा रमणार सुद्धा नाही. मनाला स्वाधीन करण्यासाठी या गुणाचे अनुरोधाने त्याच्याशी वागण्याची फार आवश्यकता आहे. म्हणूनच येथे अभ्यास आणि वैराग्य अशा दोन्ही गोष्टींची आवश्यकता आहे असे भगवंत सांगत आहेत. आणि त्यासाठी प्रयत्नांची शिकस्तच करायला लागते. प्रयत्न करणे म्हणजेच अभ्यास. म्हणजेच एखादी गोष्ट पुन्हा पुन्हा सातत्याने अगदी न कंटाळता करत राहणे. त्यात यश येते. म्हणजेच यश किंवा सिद्धी प्रयत्नाने आणि अभ्यासानेच प्राप्त होते. आपल्याकडे म्हणतात की प्रयत्नांती परमेश्वर, किंवा अशक्य ते शक्य करिता सायास, कारण अभ्यास तुका म्हणे. आणि या संदर्भात आपल्या सर्वांना रामशास्त्री प्रभूने आणि व्याकरणकार पाणिनी यांची गोष्ट माहिती आहे. आणि त्यांनी त्याच्यासाठी सगळं आपल्याला यश मिळवण्यासाठी किती प्रकारचे कष्ट केले आहेत ते सुद्धा लक्षात असेल. आणि इथे एका मुलाची फार गमतीची एक गोष्ट आहे की माणूस रोजच्या सवयीने काय करू शकते. तर हा शेतकऱ्याचा मुलगा असतो, साधारण 14-15 वर्षाचा, आणि त्या शेतकऱ्याची गाय एकदा विते आणि तिला असं एक सुंदर गोंडस असं वासरू होतं. आणि ते पाहिल्यावर त्या मुलाला त्या वासराबद्दल फार प्रेम वाटतं. तो त्याच्या अंगावरनं हात वगैरे फिरवतो आणि आपण जसं लहान मुलाला लाडाने कौतुकाने उचलून आपल्या कडेवर घेतो, त्याप्रमाणे तो मुलगा त्या छोट्या जन्माला आलेल्या वासराला आपल्या खांद्यावर घेतो आणि त्याला त्याचं फारच गंमत वाटते आणि तो इकडे तिकडे अशा 2-4 फेऱ्या मारतो. आणि मग त्याला रोजच ती गोष्ट केल्याखेरीज चैन पडायचं नाही. आणि रोज सकाळी एकदा त्या वासराला आंघोळ वगैरे घालून तो मुलगा आपल्या खांद्यावरनं असं त्याला फिरवून आणायचा. सुरुवातीला तिथल्या तिथे, मग तो जास्त लांब जायला लागला वगैरे. असं करता करता ते वासरू तर रोज हळूहळू मोठं होत होतं, त्याचं वजनसुद्धा वाढत होतं. पण हा मुलगा त्याला रोजच खांद्यावरून घेऊन फिरत होता, त्याच्यामुळे त्याला त्या वाढणाऱ्या वजनाचं विशेष काहीच वाटत नव्हतं. आणि लोकांना मात्र ते पाहून खूप आश्चर्य वाटायचं, कारण ते वासरू आता हळूहळू मोठं आणि चांगलं बलवान आणि असं व्हायला लागलं होतं. आणि थोडेच दिवसात त्याचा बैलसुद्धा झालेला असतो. तरीसुद्धा हा मुलगा त्या एवढ्या मोठ्या बैलाला आपल्या खांद्यावर घेऊन सहज इकडे तिकडे फिरत असायचा. अभ्यासाची गोष्ट ही इतकी मोठी आहे आणि सतत प्रयत्नांनी अशा अशक्य वाटणाऱ्या गोष्टी माणूस सहज करू शकतो. आता मन ताब्यात ठेवण्यासाठी अभ्यासाप्रमाणेच वैराग्यालाही फार महत्त्व दिले आहे. वैराग्य म्हणजे बाह्य आचरणावरून ठरत नाही. म्हणजे कसे की भगवी वस्त्रे परिधान करणे, भस्म लावणे, गळ्यात रुद्राक्षाच्या माळा घालणे, भिक्षा मागणे, अशा गोष्टी म्हणजे वैराग्य नाही. तर वैराग्य म्हणजे विराग. राग म्हणजे आसक्ती, हवेपणाची भावना. तर इथे इच्छा संपवायला लागते. मन सतत विविध कामवासनांचे मागे धावत असते. या भावना संपल्या तरच मनाची तळमळ कमी होते. या वासना जोपर्यंत आहेत तोपर्यंत मन अस्थिर आणि चंचलच राहते. कारण या वासना पूर्ण करण्यासाठीच मन सारखा विचार करत राहते. त्याप्रमाणे त्या त्या इंद्रियांना हालचालसुद्धा करायला लावते. पण या भावना नाहीशा झाल्या, आसक्ती संपली, तर मग मात्र मनातील खळबळ शांत होऊन जाते. ती स्थिर होते. मग ते मन ताब्यात राहील. मग मन हळूहळू शांत करण्यासाठी वैराग्याचा अभ्यास करणे मात्र गरजेचे आहे. सतत नेटाने अभ्यास केला तरच असे वैराग्य प्राप्त होऊ शकते. येथे कोणत्याही प्रकारची घाईगडबड किंवा बळजबरीचा मात्र उपयोग होत नाही.
वैराग्य प्राप्त करणे सामान्य प्रापंचिकाला तसे खूप अवघड असते. म्हणून इथे एक सोपा उपाय सांगतात की सर्वप्रथम अनेक गोष्टींचा संग्रह करण्याची जी आपल्याला सवय असते ती कमी करायची. आपण अनेक आवश्यक आणि अनावश्यक गोष्टी आपल्या घरामध्ये सतत साठवत राहतो. त्याचा त्याग अगदी ठरवून करायला पाहिजे. म्हणजे हळूहळू एक एक गोष्ट आपल्या इथली कमी करत जायला पाहिजे. तर आणि ती सवय जी आहे गोष्टी कमी करण्याची, ती हळूहळू वाढवायची आहे. एक 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 करत अनेक गोष्टींची आसक्ती आणि त्या त्या वस्तूंची किंवा ज्या सवयी आपल्याला असतात त्या कमी करत जायच्या. आणि एखाद्या गोष्टीमुळे माझं अडतंय, त्याच्यावाचून माझं काही चालतच नाही, अशा मात्र गोष्टी ज्या असतील त्या ठरवून आपण कमी करायच्या. मनाला अशा गोष्टींनी खूप स्थिरता प्राप्त होईल. विराग वृत्तीची मनातील आवड मनाला शांती प्रदान करते. अभ्यासाने म्हणजे सततचा प्रयत्नाने तसे वळण मनाला आणि शरीराला लागते. अशा रीतीने अभ्यासानेच वैराग्य प्राप्त होते. आणि भगवंत असे अर्जुनाला सांगत आहेत. वैराग्य ही गोष्ट एकदम साध्य होणारी नाही. आपल्याला एक गोष्ट मी इथे मुद्दाम सांगते की आपल्यातले अनेक जण नोकरी करत असतात आणि त्या ठराविक वेळी आपण ऑफिसला जातो. काही दिवस सुट्टी मिळाली तर बरं वाटतं, पण काही दिवसांनी आपल्याला असं वाटतं की आता घरात बसून कंटाळा आलाय, आपण ऑफिसला जायला पाहिजे. आणि त्या गोष्टीची, कारण आपण 20, 25, 30, 35 वर्ष सर्व्हिस करत असतो आणि मग त्या गोष्टीची मनाला आणि देहाला इतकी सवय होते की एक दिवस जेव्हा निवृत्तीचा उजाडतो तेव्हा आपलं मन सैरभैर होतं आणि असं वाटायला लागतं की आता मला ऑफिसला जायचं नाही, तर दिवसभर घरात बसून मी काय करू. तर अशा वेळेला आपल्या मनाला जर आपण अशी सवय लावलेली असेल की ठीक आहे, मी ऑफिसला नाही गेले किंवा नाही गेलो तरी घरात बसून मी माझ्या वेळेचा चांगला सदुपयोग करीन, माझं काही ऑफिसला जाणे वाचून अडत नाही, ही मनाची पहिली समजूत काढायला लागते. आणि तशी शरीराला आपल्याला सवय करावी लागते. हा आपल्या रोजच्या जीवनातला अनुभव मी आपल्याला सांगत आहे. आणि अर्जुनाला सुद्धा हे सांगण्याचे कारण असे आहे की अर्जुन आता युद्ध सोडून वनात जायची, राहण्याची, भिक्षा मागण्याची वगैरे भाषा करत आहे. तर आता अर्जुनाला ही गोष्ट इतकी सहज शक्य नाही आहे, कारण अर्जुन स्वतः क्षत्रिय आहे. त्याला सतत युद्ध करण्याची सवय आहे. शिवाय तो राजपुत्र आहे. तर त्या राजभोगाची सुद्धा त्याच्या मनात इच्छा असतेच. आणि अशा ह्या अर्जुनाला हे सगळं एकदम मनात जाऊन राहणं वगैरे सहज शक्य होणार नाही. आणि त्याच्यासाठी अभ्यास हा फार मोठा गरजेचा आहे. या अभ्यासाव्यतिरिक्त अर्जुन ते करू शकणार नाही, असं सुद्धा भगवंताला इथे सुचवावंसं वाटत आहे. आणि इथे आपण थांबूया.